नमस्कार. परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन चिंतामणी पोथी. लेखक पंचसाधन मार्गी भगवंत शास्त्री आगोर. वाचन पंचसाधन मार्गी प्राध्यापिका मेधा दाते. अध्याय 18. देखून श्रींच्या दिव्य चरणात साष्टांग नमिले मी पहा श्रींना. संतोष वाटे अपार मनात दर्शन श्रींचे होताच. तुम्ही कृपेचा सागर, तुम्ही दयेचे आगर, मांगल्याचे कोठार, सकल निधान तुम्हीच. मांगल्य निधान महान एकमेव श्रींचे चरण, आले ज्याला हे कळून भाग्य त्याचे महान. अशा काही भक्तांनी महान कार्यक्रम ठरवून श्रींची संमती मिळवणे पार पाडला थाटात. जन्मार्ध शताब्दी श्रींची पाहून आखणी केली, त्याची सोमयाग तो करण्याची कल्पना मांडली श्रीपुढे. पद्धतशीर अगदी कार्यक्रमाची केली यादी, शेवट मध्य आणि आदी कार्यक्रम ठरवले. विविध समित्या स्थापिल्या, निमंत्रण पत्रिका छापल्या, योजना कार्यान्वित झाल्या. भक्त दंग कार्यात सोमयागाचे संयोजक बाबूराव पारखे असत. सोमयागाचे अध्वर्यू होतं विश्वनाथ शास्त्री श्रौती. हे विविध समित्या दक्ष असत आपापल्या कार्यात, सारेच दंग अत्यंत योजलेल्या कार्यात. सोमयागाचे यजमान अधिकारी जे महान महादेव शास्त्री आपटे जाणू गोव्यातील होते ते. अग्निहोत्र व्रताचे आचरण यावत जीवन केले धारण, तोच अधिकारी यजमान सोमयागाचा असे हो. भगवान परशुराम निर्मित अपरांतातील केंद्रबिंदू असत. गोमांतक हा भाग वसत याच ठिकाणी पहावो. सृष्टीच्या प्रारंभापासून वेद प्रणीय यज्ञ संस्थेचे उद्धरण भार्गवांनी येथेच करून कुलोपासना चालवली. दत्तांनी परशुरामास श्रीविद्या दिली खास, त्रिपुरी मंत्राची दीक्षा श्रींच भार्गवांनी दिलीच. श्रीविद्येचे रहस्य असत अग्निसाधना आणि यज्ञात. यज्ञ अग्निहोत्र असत, भार्गव कुलोपासना. भार्गवांनी स्थापलेला अग्नी तो गोमांतकातला श्रींनी प्रज्वलित केला, फुंकर घालून तयाला. 1962 सन श्रींनी भापसे गोव्यात जाऊन महादेव आपटे लागून अग्निहोत्र दीक्षा दिली. महावीर बुद्धांच्या पश्चात 2500 वर्षेपर्यंत धर्मप्रभाव पडणार नसत, योग होता तसाच. हा काल संपण्याच्या सुमारास स्त्रींच्या जन्मार्ध शताब्दीस दोन्ही कारणांनी खास सोमयाग करणे ठरवले. श्रींनी प्रज्वलित केलेला परशुरामांचा अग्नी तो भला, अहिताग्नी आपटे घेऊन त्याला प्रज्ञापुरी प्रवेशले. 1 महिना अगोदर 1969 27 जानेवारीत येऊन ते पोहोचले. स्वतः श्री सामोरी आले. त्यांनी अग्नीचे स्वागत केले. सारे गुरुमंदिर आले वाजत गाजत थाटात. स्वागत अग्नीचे करून छत्र चामरे धरून मंगलवाद्ये वाजवून मिरवणूक काढली. खंडोबाच्या मंदिरापासून मिरवणूक ते निघत भव्य नव्या पालखीतून वाजत गाजत निघाली. गुरुमंदिराच्या दारात श्री अग्नीची पूजा करीत. मातोश्री शारदाबाई पूजित अग्नीस मोठ्या वैभवे. जमलेल्या ब्राह्मणाप्रत श्री आपल्या वरदहस्तात बसतील तेवढे रुपये देत. ब्राह्मण सारे तुष्टले. अहिताग्नी आपटे महिनाभर राहत नुसत्या गोदुग्धावर. विशिष्ट करती व्रताचार सोमयागा प्रित्यर्थ. गोकर्णचे जोगळे कर होते होत्याच्या पदावर निवडले सारे भूसुर विविध पदावर योग्य ते. निवड सर्वांची झाल्यावर दीक्षा दिली ती नंतर एकूण 17 ऋत्विज तर सोमयागत होते ते. ऋत्विजांची निवड झाली. मधुपर्काने पूजा केली. यजमानास दीक्षा दिली. सोमयागाची शास्त्रोक्त. यात ऋत्विजाचे होतृगण, अध्वर्युगण, उद्गातृगण, ब्रह्मगण असे 4 गण असती पहा यागात. होतृगणातील ऋत्विजांनी ऋग्वेद मंत्र म्हणून, अध्वर्युगणाच्या पंडितांनी यजुर्वेद म्हणला तो. उद्गातृगणाच्या गणातील ऋत्विजांनी सामवेद तो गाऊनी, ब्रह्मा या ऋत्विजांनी म्हटला अथर्ववेद तो. 4ही या वेदांनी सोमयाग अलंकृत करून शिवपुरी या ठिकाणी सुरू झाला यज्ञ. शिवपुरीत महिना अगोदर तयारी चालली जोरदार. शेकडो माणसे दिनभर स्वेच्छा सेवा करीत. सातारच्या घाटातून सोमवल्ली आणून सोमराजाचे आगमन यज्ञमंडपी झाले. अतिथेष्टी यज्ञविधीनी त्याचे स्वागत पूजन करून त्रिरात्र यज्ञमंडपी ठेवून तानुनप्त्र विधी केला. घृतानी भरलेल्या पात्रास सर्व ऋत्विज स्पर्शती त्यास. सकाळ दुपार 3 दिवस प्रवर्ग्य उपसद याग झाले. प्रवर्ग्यात गोदुग्ध घालून महावीर पात्री उकळून अश्विनौ देवतेस हवन केले पहा तयाचे.
सोमयागाच्या मुख्य दिवशी होता ऋत्विजाने पहाटेशी प्रातुर अनुवाक पठणाशी अनुष्ठानं आरंभले. प्रातःकाळी प्रातःसवन, मध्यान्हकाळी माध्यान्हीन सवन, सायंकाळी तृतीय सवन सोमाचा रस काढला. या रसाचे विविध देवांना उत्तर वेदीवर केले हवना शस्त्र देवस्तुती मंत्रांना होतृगणातील गायले. स्तोत्र देवस्तुती सामगान गाती पहा उद्गातृगण. मुख्य दिवसानंतर जाणं यज्ञपुच्छ विधी झाला. नंतर अभृत स्नान थाटात अगदी होऊन उदयनीया इष्टी संपूर्ण परिसमाप्ती झाली. अगदी हा थोडक्यातला विधी सोमयागातला. अशा रीतीने पहा झाला अत्यल्प वर्ण असे हे. खर्च झाला उदंड, गर्दी अगदी प्रचंड, कार्यक्रम सुरू अखंड, जो तो थक्क होत असे. गावाहून 2 मैलावरी सुदिव्य स्थान शिवपुरी. रस्त्याच्या दोन्ही बाजूवरी दुकाने ती थाटली. ठिकठिकाणी त्या कमानी उभ्या केल्या सजूनी विजेच्या रंगी गोळ्यांनी वृक्ष सारे नटविले. राज्य परिवहन गाड्या तरी अखंड धावती रस्त्यावरी. खाजगी गाड्या वाहने परी नसे गणती मुळीच. आगगाडीचे डबे सतत येथे रिकामे ते होत. बैलगाड्या दुचाकी धावत, लोक प्रचंड येत ते. शेकडो तंबू उभे केले. मोठ्या इमारती, बंगले, शाळा, प्रशाळा, मंदिरे सगळे उतरण्यास घेतले. गावात घराघरातून लोक पहा उतरून प्रचंड जनसागर भरून प्रत्येक क्षणा वाढत असे. गाव सारे गजबजले. विविध दुकानांनी सजले. रोषणाईन शोभले. सर्वत्र अगदी सुशोभित. शिवपुरी प्रवेशद्वारात महाद्वारात शोभत. मध्ये त्रिमूर्ती ते असत. गजमुख दोन्ही बाजूला. शिवानंदांची शिवपुरी तर भव्य समाधी असत. संगमरवरी पुतळा शोभत शिवानंदांचा पाहतो. भगवान महर्षी जमदग्नींची दिव्य मूर्ती कुशलतेची अत्यंत विशाल भव्यसाची यज्ञमंडपी बैसली. देहभान विसरावे अशी मूर्ती जमदग्नींची होती तशी वाटे. प्रत्यक्षच हे महर्षी येऊन येथे बैसले. तिथेच होती गोशाळा. फलक लाविले, मजकूर लिहिला, गोदुग्ध महिमा वर्णिला, गोमय महत्त्व निवेदिले. यज्ञमंडपात ओजस्वी मूर्ती भव्य तेजस्वी सामर्थ्यशाली सर्वस्वी होती परशुरामांची. अत्यंत पुष्ट शरीर, हाती परशु धारदार, श्री शोभे जटाभार, नयन तीक्ष्ण अत्यंत. हाताच्या बोटाची भली मृगी मुद्रा असलेली श्री या अक्षराचे प्रतीकमुळी ऐशी बोटे करावी. श्री या अक्षरात 3 अक्षरे असत. श म्हणजे शम असत. शम म्हणजे कल्याण. र म्हणजे अग्निबीज. ई म्हणजे शक्तिबीज. या तिन्हींचा जो संयोग तो म्हणजे श्री अक्षर. श्री म्हणजे श्रीविद्या भली ती ज्यांनी सांगितली आणि ज्यांना ती मिळाली दिव्य अधिकार त्यांचा. भगवान परशुरामांनी श्रीविद्या श्रीजदेवनी दोघेही यज्ञस्थानी यज्ञमंडपी उभे ते. कृपेचा जे सागर, दयेचे जे आगर, मांगल्याचे कोठार, ऐसे श्रीहोत उभे ते. अतीव प्रसन्न असे वदन, ओजस्वी तीक्ष्ण असती नयन, शरीर तप्त जणू कांचन, उभे असती श्रीसे. श्रींच्या दिव्य वास्तव्यात मंत्रघोष चालला. यज्ञात यज्ञकुंडात आहुती पडत झाले सर्व प्रभावित. यज्ञ दीक्षा व्यतिरिक्त विद्वान ब्राह्मण पाचारित दूरचे क्षेत्रस्थ येत विद्वान ब्राह्मण अनेक. गायत्रीचे पुरश्चरण, चिदंबर दीक्षित पारायण, विविध मंत्रांचे अनुष्ठान, पारायणे कैकती. ऐशी अनुष्ठाने अनेक करतो पहा कित्येक. यज्ञीय उपकरणांचे एक प्रदर्शन होते भरलेले. परशुरामांच्या मूर्तीला होता स्वतंत्र मंडप घातला. यज्ञ प्रदक्षिणेच्या वाटेला अनेक मूर्ती स्थापल्या. दशावताराच्या 10 मूर्ती, संतांची चित्रे, रेणुका मूर्ती, सप्तावधूतांची ती असती छायाचित्रे लावली. दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, समर्थ, बाळप्पा आणि गंगाधर 7वे असती श्रीपहा. आकर्षक छायाचित्रे 7 मांडली होती व्यवस्थित. सप्तावतार कळावेत सहज यात साधले. समोरच्या त्या खोलीत श्रींचे वास्तव्य असत. दर्शनास्तव सोयी करीत गर्दी अत्यंत दर्शना. श्रींचे घेऊन दर्शन लोकास वाटले समाधान. केवळ श्रींना पाहून धन्यता सर्व वाटत असे. शेजारच्या त्या खोलीत अनेक मूर्ती त्या असत. सोनामाता उभी असत. स्वामी शिवानंद बसलेले. मूर्ती स्वामी समर्थांची, भाऊसाहेब शिंगवेकरांची प्रतिमा होती सुंदर त्यांची लावलेली खोलीत. त्यावेळी विमल सर्कस आली होती गावात. त्यातील 3 गजराजास आणले होते यज्ञात. उत्तम भोजन व्यवस्था असत. 2000 माणसे बसत. एका वेळी जेवणाप्रत वाढती शेकडो शिस्तीत. सकाळी 11 पासून भोजनास प्रारंभ होत. रात्री 11 पर्यंत जाणं भोजने होती चालली. हजारो स्वयंसेवक असत. स्वेच्छेने ते सेवा करत.
मोठे अधिकारीही दिसत, उद्योगपती यात ते. घरचेच काम समजून आणि सेवाभाव धरून जो तो गेला रंगून, मदत सर्व करण्यास. स्वतःस योग्य वाटावे ते काम अंगीकारावे, मनपूर्वक पार पाडावे हीच यज्ञी आहुती. हाच सर्वांचा विचार, हेवे दावे गेले पार. एक दिलाचा व्यवहार स्वेच्छेने हा चालला. कोणी न काही मागितले, लोकांनी अपार ते दिले. अगदी स्वेच्छेने अर्पिले सोमयाग यथार्थ. नेपाळचे महेंद्र भूप सहकार्य यांनी केले खूप. आस्था दाखविली अमाप सोमयागाविषयी ते. विविध क्षेत्रातील लोकांनी धान्य द्रव्य रूपाने सेवा येथे अर्पुनी आपला वाटा उचलला. अमेरिका, कॅनडा, जपान, स्वीडन अनेक देशातून जमले पहा भक्तगण. भारत सारा लोटला. श्रींच्या खोलीवर शोभत ओम तत्सचा फलक. अग्नी नारायणास घालत मंडप तो स्वतंत्र. दक्षिणाग्नी, गार्हपत्य आहवनीय अशी 3 अग्निकुंडे ते असून प्राग्वंश मंडप पुढे असे. पुढे उत्तरवेदी असून इथेच नेहमी बकऱ्याचे हवन, परियज्ञात हिंसा मुळी न जाहली. घृताचे सोमरसाचे हवन उत्तरवेदीवर झाले जाणं वैशिष्ट्य हेच महान. सोमयागाचे पहा हे. लागून उत्तरवेदीला एक धर्मस्तंभ उभा केला. 7 फूट तो उंचीला आहे याग प्रसंगी. हा धर्मस्तंभ पुढे तसा 40 फुटाचा पक्का असा. बांधला जाणार छानसा. काम चालू असेच. संस्कृत परिषद येथे भरली. व्यवस्था सर्वांची झाली. कोट्यावधी मंडळी जमली. अन्नसत्रही तितकेच. बोरी नदीवर रामपुरास गेले अवभृत स्थानास. याग समयी प्रज्ञापुरीस स्वर्ग उतरला वाटावे. एक फकीर वदे येऊन, आम्ही आलो काशीवरून, मिळेल का आम्हा इथे स्थान. व्यवस्था केली स्त्रियांनी, पण ते अंतर्धान होतं. श्री म्हणत हेच असत. काशी विश्वेश्वर साक्षात. लोक चकित जाहले. प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर येत हीच यज्ञाची पावती असत. श्रींना वंदून संपवित 18वा अध्याय. अध्याय 18वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पणमस्तु.